नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुर्ती कटिंग बघणार आहोत. त्याची फुल लेंथ आहे 38 प्लस 2 इंच. शिलाई मार्जिनसाठी 40 इंच घेतलेले आहे आणि घडी टाक घेताना हिपचा चौथा भाग प्लस 2.5 इंच मार्जिन. शोल्डर 7.5 इंच आणि जेवढे शोल्डर आहे तेवढाच आर्महोल घेऊ. खालच्या साईडने 7.5 इंचावर मार्क करून म्हणजे लाईन स्ट्रेट येते. आता या ठिकाणी आपण 7.5 इंच शोल्डर, 7.5 इंच आर्महोल 7.5 इंचावर मार्क केलेले आहे. हाफ इंच डाऊन करून छातीचा 12वा भाग गळा रुंदी घ्यायची. आता आपण चेस्ट लाईन 7.5 इंच चेस्ट लाईन, वेस्ट 14 ते 15 इंचावर आणि हिप लाईन 20 ते 21 इंचावर घेऊन मार्क करून घेऊ. आता आपण चेस्ट लाईनवर चेस्टचे माप टाकून घेऊ. त्यासाठी इथे आपण चेस्ट लाईनवर चेस्टचे माप टाकून घेऊ. त्यासाठी आपण चेस्टमध्ये लुजिंग घेणार आहोत. अंगावरचे माप असल्यामुळे 3 इंच लुजिंग घेतलेले आहे. चेस्ट आहे इथे आपली 36 प्लस 3 इंच लुजिंग 39. त्याचा असा चौथा भाग करून घेऊन टेपच्या साहाय्याने तो येत आहे आपला 9.5 9.75. चेस्ट लाईनवर हे माप टाकून घेऊ. आणि 2-2.5 इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्या आवडीप्रमाणे. आता वेस्ट लाईनवर वेस्टचे मार्क करून घेऊ. इथे कुर्तीची वेस्ट आहे 34 इंच प्लस 3 इंच लुजिंग 37 इंच. त्याचा चौथा भाग घेऊन मार्क करून घेतलेले आहे 9.25 इंचावर 9.25. आता हिप लाईनवर हिपमध्ये 1 इंच लुजिंग ॲड करायचे आहे. हिप आहे 43 इंच प्लस 1 इंच लुजिंग 44. त्याचा चौथा भाग 11 इंच. आणि 11 इंच खाली आपण 11 इंचच घेऊ. तुम्हाला हवे असल्यास 1-1.5 इंच जास्त घेतलं तरी चालेल.
आता आपण हे सर्व पॉईंट जॉईन करून घेऊ. हिपच्या साईडला मार्जिन घेताना 1 इंचच घ्यायचे आणि वेस्ट आणि चेस्टमध्ये 2-2.5 इंच आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे. चा आकार देण्यासाठी शोल्डर लाईन आणि चेस्ट लाईन त्याचा मध्य घेऊन आतील साईडला 1/2 इंच मार्क करून पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आणि जो आपल्याला पॉइंट मिळालेला आहे चेस्टचा त्या ठिकाणापासून 1.5 ते 1 इंचाच्या अंतरावर मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. एक इंचाच्या अंतरावरून मागील मुंड्याचा आकार. आता आपण आर्महोल राऊंड मोजून बघूयात. आर्महोल राऊंड आपला 17 आहे, 8.5 इंच. पुढील आर्महोल बरोबर येत आहे. पाठीमागच्या आर्महोल मोजून बघूया. मोजताना 1/2 इंच वरती सिलाई मार्जिन सोडून अंतर मोजून घ्यायचे. पाठीमागचा आर्महोल थोडासा 1/2 इंच कमी पडत आहे, ते आपण पाठीमागचा भाग कापताना 1/2 इंच वाढून कापणार आहोत. यासाठीच कापताना पाठीमागचा भाग 1/2 इंच 1/4 इंच आर्महोलच्या आकारानुसार तो आकार निघतो. गळा छातीचा 12वा भाग एवढी रुंदी घेऊन लांबी आपल्या आवडीप्रमाणे 7, 7.5, 8 आपल्याला जो हवा आहे तो आकार देऊन घेऊ. पुढचा गळा 7.5 पर्यंत पुरेसा होतो. आता आपण पूर्ण मापे परत एकदा बघूयात. उंची प्लस 2 इंच, शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंच, गळा रुंदी छातीचा 12वा भाग 1/2 इंच डाऊन करून आर्महोल डाऊन करून 7.5 इंच आर्महोल राऊंडसाठी मार्क करून घेतलेले आहे. चेस्ट लाईनवर चेस्ट प्लस 3 इंच लूजिंग, वेस्ट प्लस 3 इंच लूजिंग त्याचा 4था भाग आणि हिप लाईनवर हिपमध्ये 1 इंच लूजिंग ॲड करून त्याचा 4था भाग घेतलेला आहे. दोन्ही आर्महोल मोजून बघून आर्महोल नेहमी मोजून
मोजून घ्यायचा. कमी जास्त झाल्यास ॲडजस्ट करता येतो. अर्धा इंचाचा फरक पडत आहे, तो आपण पाठीमागचा भाग अर्धा इंच वाढवून कट करणार आहोत. आता आपण कटिंग करून घेऊया. पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण पाठीमागच्या बाजूची कटिंग करण्यासाठी डबल फोल्ड कापड करून घेतलेलं आहे आणि पुढचा भाग आहे तसाच ड्रॉ करून घेतलेला आहे. आर्महोल राऊंड मोजून बघून जेवढा आपला पाठीमागच्या आर्महोलमध्ये फरक येत आहे तेवढे अंतर पाठीमागच्या बाजूला वाढवून घेऊन नंतर आपण आर्महोल ड्रॉ करून शोल्डर लाईन ड्रॉ करून घ्यायची. गळ्याच्या बाजूला शोल्डरच्या साईडला जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर शोल्डरच्या साईडलाही वाढवून घेऊन गळ्याच्या साईडलाही वाढवून घेऊन आता आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊया. पाठीमागचा आर्महोल या पद्धतीने कट करून घेऊन आणि नंतर पुढील आर्महोलचा कटिंग करून घ्यायचे. पाठीमागचा गळा 2.5-3 इंच घेतलेला आहे. कुर्तीची कटिंग झालेली आहे. आता आपण बाही कटिंग करून घेऊ. त्यासाठी मी ते दोन्ही बाही एकदमच कट करणार आहे. त्यासाठी 4 फोल्ड कापड घेतलेले आहे. बंद बाजू पुढील साईडला आहे आणि ओपन साईडने मार्क करून कॅप हाईट घेताना छातीचा 12वा भाग एवढी कॅप हाईट घ्यायची आणि बाहीचा आकार देऊन घेऊ. कुर्तीची कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.